हॅलो फ्रेंड्स, आज आपण 32 चेस्ट साइज 4 टक्स ब्लाउज कटिंग शिकणार आहोत। हा ब्लाउज पीस आहे आणि अस्तर घेतलेले आहेत। अगोदर आपण अस्तर ठेवून घेणार आहोत। आज आपण डायरेक्ट ब्लाउज पीसवर 4 टक्स ब्लाउज कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। अशा पद्धतीने अस्तरची घडी घालून घ्यायची आहे। तयार ब्लाउजची उंची 13 इंच आहे। या ठिकाणी आपण 14 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेणार आहोत। शोल्डर 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, एक लाइन देऊन घ्यायची आहे। आर्म होल 6 इंच घ्यायचे आहे। चेस्ट 32 आहे। 32 चा चौथा भाग 8 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही 1.5 इंच ही शिलाई मार्जिन घेऊ शकता। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे। बॅक साइड कट करून घ्यायची आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउज कसा कटिंग करायचा हे सांगितलेले आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी मी राउंड शेप देऊन घेतलेला आहे। तुम्हाला जो शेप हवा असेल तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। टक्ससाठी मार्किंग करून घ्यायची आहे 4 इंचावर। टक्सची उंची 4.5 इंच। टक्सच्या दोन्ही बाजूने आपण अर्धा इंच घेणार आहोत। अशा पद्धतीने या ठिकाणी ही बॅक साइड तयार झालेली आहे। यानंतर आपण फ्रंट साइड कट करून घेणार आहोत। या ठिकाणी बॅक साइड ठेवून घ्यायची आहे। जशी बॅक साइड आहे तशीच आपण या ठिकाणी मार्किंग करून घेणार आहोत। खालच्या बाजूने आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। क्रॉस पट्टीसाठी आपण हे 1 इंच वाढवून घेतलेले आहेत। पुढच्या बाजूचा गळा 6 इंच। या ठिकाणी 2.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आता आपण कट करून घेऊया। गळ्याला राउंड शेप देऊन घ्यायचा आहे। आर्म होल 6 इंच आहे। 6 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे। फ्रंट बाजूची गोलाई आपण 1 इंचावर देऊन घेत असतो। अशा पद्धतीने आर्म होलची गोलाई देऊन घ्यायची आहे। क्रॉस पट्टी आपण या ठिकाणी कट करून घेऊया। 4 इंचावर एक मार्किंग करायची आहे। या बाजूने 3.5 इंच क्रॉस पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। ब्लाउजची उंची जास्त असल्यामुळे या ठिकाणी क्रॉस पट्टी 4 इंच आणि या बाजूने 3.5 इंच घेतलेली आहे। आता आपण टक्स देऊन घेऊया।
4 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। टक्सची उंची 2.5 इंच घ्यायची आहे। टक्सच्या दोन्ही बाजूने अर्धा इंच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा टक्स तयार झालेला आहे। सर्व टक्समधील अंतर आपण 1.5 इंच घेणार आहोत। अशा पद्धतीने 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। या ठिकाणी हे 4 टक्स तयार झालेले आहेत। यानंतर आपण स्लीव्ज कट करून घेणार आहोत। स्लीव्जसाठी 4 पदरी घडी घालून घ्यायची आहे। स्लीव्जची तयार उंची 4 इंच आहे। या ठिकाणी आपण 5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत। रुंदी 8 इंच, डाऊन 2.5 इंच, 1 इंचाची लाईन देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी स्लीव्जचा शेप देऊन घ्यायचा आहे। हा खोल बाजूचाही शेप देऊन घ्यायचा आहे। आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व अस्तरची कटिंग करून घेतलेली आहेत। यानंतर आपण हीच अस्तरची कटिंग ब्लाउज पीसवर ठेवून ब्लाउज पीस कट करून घेणार आहोत। ब्लाउज पीसची घडी घालून घ्यायची आहे। या ठिकाणी बॅक साइड ठेवून कट करून घ्यायची आहे। यानंतर या बाजूने आपण फ्रंट साइड ठेवून घेतलेली आहेत। स्लीव्जही आपण ठेवून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी क्रॉसपट्टी ठेवून घेतलेली आहेत। आता आपण ब्लाउज पीस कट करून घेऊया। अशाच पद्धतीने सर्व पार्ट कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी पूर्णपणे 4 टक्स ब्लाउजची कटिंग करून झालेली आहे। यानंतर स्टिचिंगचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।